आपण समर्थ रामदास स्वामींच्या 1600 ओव्या आहेत ते आपण फेसबुकवर टाकलेले आहेत। नेमका हा उपक्रम आपल्याला कसा सुचला? नमस्कार, मी अंजली भास्करो। गेली 12 वर्ष म्हणजे एक तप हा उपक्रम माझ्या हातनं होतोय। आणि पहिले मी सर्व्हिस करत होते। सर्व्हिस सोडल्यानंतर त्यावेळेला नवीन नवीन फेसबुकची थोडी क्रेज होती आणि काय करायचा उपक्रम ह्या दृष्टीने आम्ही थोडा विचार केला आणि माझ्या मिस्टरांनी सासवडून सोपानदेवी नावाचा छोटासा ग्रंथ आणला होता आणि मग त्याच्या 5-5 ओव्या रोज मी फेसबुकला अपलोड करत होते आणि त्याचा एवढा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला की लोकांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला ही माहितीच नव्हतं सोपानदेवी हा असा ग्रंथ आहे छोटासा आणि तो कुठे मिळेल। मग की आता मग आमच्या लक्षात आलं की आपण ही अशी अलक्षित जे साहित्य आहे, कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि त्यांनी केलेल्या ओव्या, अभंग, उपदेश म्हणजे त्याच्यातनंच त्यांचं दर्शन घडतं आणि ते दर्शन आपण घ्यावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं असा एक मानस आमच्या मनात तयार झाला आणि मग त्यातून आज गेली 12 वर्ष हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याच्यामध्ये अनेक पेजेस माझे आहेत। मी तुम्हाला दाखवू शकते किती पेजेस आहेत। माझी ती 17 पेजेस आहेत आणि मी आणि माझ्या मिस्टरांनी काही ऑडिओ पण म्हणजे माहिती नसलेले किंवा फारसे वाचनात न आलेले असे काही ग्रंथ म्हणजे अमृतानुभव आहेत किंवा भक्तिविजय वगैरे असे ग्रंथ आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये वाचले, पण ते पण आम्ही त्यावेळेला लाईव्ह केले होते कारण गाथा आणि ज्ञानेश्वरी ही सगळेच वाचतात आणि जसं माऊली म्हणतात नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ, तर ही संत सेवा माझ्याकडनं त्यांनीच करून घेतली। खरं म्हणजे की एवढे वर्ष करणं हे खूप कठीण काम होतं हे सगळेच म्हणतात, पण मला एक ती स्फूर्ती मिळाली की आपण म्हणजे जेव्हा एखादा ग्रंथ संपला की संपायच्या आधी आपण काय सुरू करायचं नवीन हे डोक्यामध्ये त्यावेळेला चक्र सुरू व्हायची माझ्या आणि मिस्टरांनी पण मला मदत केली की काही नवीन की अलक्षित आहेत, शेख महम्मदांचे अभंग आहेत, माणकोजी महाराज बोधल्यांचे अभंग आहेत किंवा वारी आली मग काकड्याचे अभंग सगळ्यांना पाठ नसतात मग ते अपलोड, कारण आता मोबाईल शिवाय आपल्याला पर्याय नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे मोबाईलवर हे असे अपलोड केले की जे लोकांपर्यंत पोहोचतील, सहज रित्या पोहोचतील अशा दृष्टीने आम्ही तो उपक्रम चालू केला। आणि सगळं झाल्यानंतर रामदास स्वामी थोडेसे म्हटलं तर ते संत दुर्लक्ष झालं, त्यांच्याकडे दुर्लक्षित राहिले ते संत आणि मग मला असं वाटलं की रामदास स्वामींचे मनाचे श्लोक माहिती आहेत लोकांना, दासबोध माहिती आहे, नंतर आत्मानुभव माहिती, पण हे जे आहे ही रामदास स्वामींची गाथा ही आम्हाला मिळाली आणि आम्ही असा विचार केला की हीच आता रोज त्यातले एक अभंग अपलोड करावे। आज आता ही सुरू करूनही 4 वर्ष 4 महिने आणि 20 दिवस झाले आणि 1600वा अभंग गेलाय परवा आणि अजून 200 अभंग आहेत आणि शेवटचा आम्ही अपलोड सज्जनगडला जाऊन करणार आहे, कारण आतापर्यंत आम्ही जेवढे काही आम्ही केलंय अभंग किंवा हे काही ओव्यांचं हे ते तिथे तिथे जाऊन अपलोड करणं केलंय। म्हणजे आम्हाला ते खूप असं वाटलं की तिथे जाऊन अपलोड केलेलं, कारण निवृत्तीनाथांची गाथा होती, माऊलींची गाथा होती, नंतर सोपानदेवी आम्ही नंतर केली, त्यांचे काही हरिपाठ केले, तर तेव्हा प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथे तिथे जाऊन ते अपलोड केलं आणि हे शेवटचं अपलोड करायचंय आणि मी सकाळी एक अभंग आणि दुपारी एक अभंग असं 2 वेळा अपलोड करते आणि खूप मला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला की आणि ही संत सेवा माझ्याकडनं घडतीये याचा मला खूप आनंद आहे की आज एवढी वर्ष सातत्य, कारण मला खूप लोकांनी सांगितलं की ही एवढी सेवा तुमच्या हातनं घडतीये हे खरंच तुमचं भाग्य आहे आणि आमचंही भाग्य आहे की आम्हाला त्या अनुषंगाने वाचन करायला मिळाली हे। आणि आज म्हणजे आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, पण इतर संत साहित्य लोक घेत नाहीत किंवा म्हणजे कोणी असू दे, कीर्तनकार सुद्धा विचार करतात की किती आपण घ्यावं, कुठल्या कारण गाथे तुकारामांचे अभंग, माऊलींचे अभंग हे जास्त घेतले जातात
तर तुमचे जे दर्शकांना समजा हे अभंग जर बघायचे असतील तर तुमच्या पेजचं नाव काय आणि तुमचं लोकांनी कसं ते व्हिजिट हा, तर मी तुम्हाला दाखवते की माझं अंजली भास्कर ओक ह्या पेजेसवर तुम्हाला हे बघायला मिळतील. माझी पेजेस आहेत, 17 पेजेस आहेत मगाशी सांगितलं, ती तुम्हाला बघता येतील आणि ऑडिओ क्लिपही ऐकता येतील. हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध आहे आणि यूट्यूबला पण उपलब्ध आहे. म्हणजे यूट्यूबलाही तुम्ही बघू शकता. दोन्ही तुम्हाला बघता येईल. मी तुम्हाला आता पेजेस पाहिजे तर दाखवते. हे बघा, ही एवढी माझी पेजेस आहेत. हा, ही पेजेस तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही वाचन एक सलगता तुम्हाला त्याच्यामधनं मिळेल. आणि खासियत अशी आहे की प्रत्येक जो अभंग आहे त्या अनुषंगाने येणारे फोटो जे आहेत ते आम्ही सिलेक्ट करतो. ह्याचं खूप लोकांना असं वाटतं की हे कसं काय तुम्ही करता, पण आम्ही जेव्हा ते कारण एकतर 4 वेळा माझा अभंग जातो. कारण एक तर पहिलं टाईप करणं अभंग, त्याच्यानंतर तो वाचणं, म्हणजे आम्ही वाचतो, दुसरं कोण हे वगैरे बघतात की कुठे काही चुकलं नाहीये ना असं, आणि परत अपलोड करताना परत एकदा वाचला जातो आणि मग परत नंतर फोटो टाकायच्या वेळेला परत तो बघितला जातो आणि असे 4 वेळा तो अभंग माझ्याकडनं बघितला जातो. त्यामुळे आमचे फोटो पण खूप लोकांना आवडतात की तुम्ही खरंच किती त्या ह्याच्यामध्ये समरस होऊन ते बघता. आणि आज आपण म्हणतो विपुल साहित्य आपलं, संतांनी विचार देऊन गेलेत संत, पण ते आपण आचरणात आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती आचरण करायला लावणारा हे सगळं साहित्य आहे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माझं माध्यम आहे की मी हा एक माझा पर्याय निवडलाय की फेसबुकचा चांगला वापर कसा करावा. ह्या दृष्टीने मी हे सगळे अभंग जे अलक्षित साहित्य आहे ते अभंग ओव्या हे तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपण नागरिकांना काय आवाहन कराल? त्यांनी हे सगळं साहित्य आहे, कारण मी माझ्यानंतरही हे साहित्य तसंच राहणार आहे, तर आताच्या नवीन पिढी करता हे खूप उपयुक्त साहित्य आहे. कारण आता नवीन कीर्तनकार येत आहेत, नवीन अभ्यास करणारे येत आहेत, परीक्षा देत आहेत कीर्तनाच्या किंवा ह्याच्या, पण त्यांना काय होतंय की ते फक्त तेवढाच पुरता अभ्यास करतात. तर तसं न करता आपल्या एवढ्या संतांचे अभंग, आपले त्यांनी केलेले उपदेश, सोप्या काही सोप्या गोष्टी आहेत की त्या आपण अभ्यासल्या तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे पुढे. आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला हे एक मी अनमोल ठेवा माझ्यातर्फे मी ठेवून जाईन, याचा मला जास्त आनंद आहे की मी जे आज माझ्याकडनं होतंय माझं काम ते पुढच्या पिढीला खूप मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार आहे. आणि याचा मला आनंदही आहे आणि विश्वास आहे एक मला की ही पुढची पिढी हे आत्मसात करेल. आता नाही, काही वर्षांनी. कारण आपण म्हणतो जुनं ते सोनं ही आपली म्हण आहे पूर्वीपासनची, आणि खरंच आहे. आता पहिलं बघा, मध्ये काही वर्ष अशी गेली की काही कौटुंबिक ह्याच्यामध्ये सुद्धा किंवा इतर आपल्या अध्यात्मात सुद्धा की थोडा फरक पडला, पण आता परत वारकरी म्हणा किंवा इतर जे नवीन पिढी आहे ती थोडी आपल्या त्या अध्यात्माकडे ओढली जाते म्हणलं तरी हरकत नाही. आणि नुसती ओढणं न ओढता आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यामध्ये काय आहे आपल्या. आणि खरंच म्हणजे आपल्या नुसता संसार, प्रपंच आणि अध्यात्म ह्या दोन्ही चाकांना आपण एकत्र चालवू शकतो. हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये, कारण मी आणि माझे मिस्टर तुम्ही बघता, कारण आम्ही दोघंही नित्यनेम आमचा चालूच असतो प्रत्येक वेळेला. त्यामुळे ही दोन्ही चाकं आपण व्यवस्थितरित्या पुढे पार करू शकतो याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि तो विचार द्यायचा मी प्रयत्न करते आज 12 वर्ष, आणि ही अखंडित सेवा माझ्या हातनं घडली पाहिजे. मी तुम्हाला आता सांगते की आपलं साहित्य जे आहे, संत साहित्य, ते किती विपुल आहे बघा. एकूण इतर संतांचे अभंग 16,800 आहेत, ओव्या 75,000 आहेत आणि
रामदास स्वामींच्या सांगायचं झालं तर आपल्याला असं माहितीये की एकनाथ महाराज म्हणजे भारुड, पण रामदास स्वामींनी 113 भारुडं लिहिलेत आणि अनेक विषय अगदी छोटे छोटे आपल्या नित्यनेमातले जे विषय आहेत ते घेऊन ते भारुडं लिहिलेली आहेत. आरत्या तर आपण सर्रास म्हणतो, गणपती बाप्पाची तर आरती आपण पहिले नेहमीच म्हणतो, नंतर अश्विनी शुद्ध आहे नवरात्रातली, नंतर मारुतीरायांची आहे कारण ते उपासक होते मारुतीरायन रामरायाच, त्यामुळे ह्या आरत्या त्यांचे विविध साहित्य हिंदी पद आहेत काही ते आता पुढे येणार आहेत. तर असं त्यांचं विपुल साहित्य रामदास स्वामींचं आहे आणि ते गाथेच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आज प्रयत्न केलाय. आणि एवढे सगळे अभंग आणि ओव्या आहेत की आपलं आयुष्य पूर्ण त्याच्यामध्ये रत केलं तरी सुद्धा आपल्या हातनं होणार नाही संत सेवा. तर तुम्ही तो प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि तुमची रजा घेते. जय हरी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.